उलटा प्रहार माझ्यावर झाला, पण माझी अवस्था कुठे? बाल्यापणानं पाप केलं साऱ्या परिवारासाठी. आम्ही करतो सगळ्यांसाठीच करा, नाही आमचं म्हणणं नाही, पण कुठंतरी सकारात्मकतेच्या धरातलावर आपला पाय पसू द्या. हवेमध्ये उडून चालणार नाही. आणि आपण जिथं हवेत उडतोय नकारात्मकतेकडे आपला हा जो प्रवाह चाललेला आहे, कधी कधी काही कारणाने त्याला तोंड तर द्यावं लागणार नाही. तेव्हा कोणी हिस्सेदार बनणार आहे का वल्ल्या कोणासारखा? आणि मग त्यावेळेस मला हवी ती शक्ती, मला जी फेस करण्याची ताकद आहे, निर्भय बनण्याची शक्ती आहे, ती मला कुठून मिळणार आहे? विकत मिळणार आहे का? आणि ती या ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये आध्यात्मिकतेद्वारा आपल्यामध्ये जागृत करवली जाते. आणि त्यामध्ये आपल्या परिवाराचं सशक्तीकरण, आपल्या स्वतःच्या सशक्तीकरणासोबत परिवाराचं सशक्तीकरण आहे. मी नेहमी जेव्हा गेली आम्हाला भेटतात आमचे जैन बंधू, आमचे दिव्य मराठीवाले, तुम्ही तुमच्या परिवाराला काय आणत नाही हो. त्यावेळेस आपण आला, याच्यानंतर कदाचित थोडा मोठा प्लॅन बनवून तुम्ही परिवारासोबत यायचं. महिलांसाठी वेगळा प्रोग्राम, मुलांसाठी वेगळा. आता आपण ऐकलं असेल कदाचित मुलांसाठी आम्ही पण प्रत्येकाच्या जबाबदारी आहेत, आम्ही संतोष. आणि जबाबदाऱ्या संपणार नाहीत, आपल्या दिवसेंदिवस जबाबदाऱ्या वाढणार, असंही आपलं कार्यक्षेत्र आहे. तुमची जशी पब्लिसिटी तसं आम्ही देखील तेच कार्य आहे. बऱ्याच अंशी अगदी मनामनापर्यंत पोहोचून शब्दाला बळ देणारं कार्य कोण करू शकतं? कोणी लेखणीद्वारे करू शकतं, कोणी वाक्याद्वारे करू शकतं. आणि ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये माझ्या विचारांद्वारा मी विचार प्रवाह जो निर्माण करेन तो सर्वांपर्यंत पोहोचेल. ज्याला वेव्ज म्हटलं जातं, ज्याला आमच्या मोबाईलला चार्ज करण्यासाठी आम्ही काय म्हणतो, रेंज नाही. रोज मोबाईल चार्ज करता सकाळी, तेव्हा घरातून बाहेर पडतात. बघा, चेतनेची, आत्म्याला माना किंवा नका म्हणून चेतनेची चार्जिंग केली का? दिवसभरात येणारी जी माझ्यासमोरची संकट आहे त्याला मी सामोरे कशी करणार आहे?